नमस्कार मित्रांनो, मी वकील सरिता गायकवाड. मित्रांनो, आजकाल या केसेस ज्या आहेत, लहान मुलांवरती होणारे अत्याचार, महिलांवर होणारे अत्याचार, महिला ही हॉस्पिटलमध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये किंवा स्टेशनवर किंवा कुठल्याही पब्लिक किंवा प्रायव्हेट प्लेसवर सुरक्षित नाही आहे. का नाही आहे याचा प्रश्न आपण स्वतःला विचारतोय? नाही. माझं मत आहे की प्रत्येक आईवडिलांनी मूल हे झाल्यानंतर जसं जसं त्याला 2-3 वर्षात कळायला लागतं आहे, तसं तसं त्याला महिलांच्या आदरबद्दल, महिलांचं किंवा इतर मोठ्या माणसांच्या आदरबद्दल त्याला पूर्णतः आपल्याला ती गोष्ट समजवण्यासाठी आपण स्टार्ट करायला पाहिजे. आपण आपल्याकडून शिकवायचं आहे त्यांना. ते शिकतील, नाही शिकतील किंवा हळूहळू ग्रोथ करतील, हळूहळू पिकअप करतील, ती वेगळी गोष्ट आहे. पण आपल्याकडून आपण ट्राय करत राहायचं की शिकवत राहायचं आहे. हे जे आहे पोक्सो कायद्याअंतर्गत जे आहे ते पुस्तक आहे. हे सदरच्या पुस्तकामध्ये त्याच्यात असणाऱ्या शिक्षा, त्याला ते पोक्सो म्हणजे काय, ह्याच्यामध्ये कोणत्या महिलेवर, कोणत्या ह्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये रेपच्या बाबतीत डेफिनेशन सगळ्या दिलेल्या आहेत. लहान मुलांवरती 16 वर्षाच्या आसपास किंवा 17 वर्षाच्या आसपास, 14 वर्षाच्या आसपास वयामध्ये असलेले किंवा अजून त्यापेक्षा कमी असलेल्या वयामध्ये विदिन द 18 इयर्स एज, त्याच्यामध्ये जे काही त्यांच्यावरती होतात अत्याचार, त्यांना पोक्सो कायद्याअंतर्गत शिक्षा आपल्याला बसून दिलेली आहे कायद्यामार्फत. तर सदरच्या पुस्तकात बाबतीत तुम्ही त्यांना इन्फॉर्मेशन द्या. आजकाल गुगलमध्ये लगेच डिटेल मिळून जाते इझी वेनी. 64 जो BNSचा नवीन कलम आहे, 69पर्यंत तो दिलेला आहे, डिवाईड केलेला आहे. त्या बाबतीत तुम्ही गुगल सर्च करून जरा पनिशमेंट पहा, डेफिनेशन पहा, कोणत्या ह्याच्यामध्ये महिला असुरक्षित असू शकतात. एखादी महिलेसमोर ड्रेस चेंज करताना, बाबा घरामध्ये महिला आहे, घरात बहीण आहे, तू नको ड्रेस चेंज करू, तिथे बेडरूममध्ये जाऊन चेंज कर किंवा एक वेगळ्या प्लेसवर जाऊन चेंज कर. आपण थांबवणं गरजेचं आहे. त्याला महिलांसमोर काही अपशब्द बोलताना आपण त्यांना थांबवणं गरजेचं आहे. टी व्हीमध्ये आपण काही बघतो आहे, आता टी व्हीच्या माध्यमातून हे सगळं प्रसारित होत आहे, त्यामुळे मुलांची चूक नाही, त्यामुळे आपण त्यांना थांबवणं गरजेचं आहे. आई वडील म्हणून थांबवणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी पोक्सोच्या अंतर्गत एखाद्या महिलेला आपण काय बोलतो, तिच्या बाबतीत टॉन्टिंग करणं, मुलींना चिडवणं, लहान मुलींना काय काय बोलणं, ह्या सर्व घटनांवर आपल्या मुलांवर आपल्याला थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. जेणेकरून आपण आई वडील म्हणून टीचर्सकडे जाईल, स्कूलला उद्या मूल जाईल तेव्हा काही शिकेल त्याचा आपण वेट न करता आपण आई वडील म्हणून थोडीशी सुरुवात करायला हवी. जेणेकरून या कायद्याचा त्याला वचक बसला पाहिजे, त्यांना नॉलेज असलं पाहिजे. मला तर वाटतं प्रत्येक शाळेमध्ये जसं मुलींच्या बाबतीत विस्पर पॅड किंवा इतर काही गोष्टी ज्या वयामध्ये मुली येतात तेव्हा तुम्ही इंट्रोडक्शन देता, तसं तुम्ही पोक्सोच्या अंतर्गत किंवा रेपच्या संदर्भात देखील मुलींचा आदर अनादर या बाबतीत देखील काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे या बाबतीत शिक्षण देणं पण फार महत्त्वाचं आहे. पहिला आपल्या काळामध्ये 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी आपल्या काळामध्ये या सर्व घटनांमध्ये म्हणजे होत होत्या, मुली बोलत होते की नाही त्याचा नंतरचा विषय. तेव्हा कायदाचं तेवढं अशा घटना जास्त होत नव्हत्या. पण आत्ताच्या काळामध्ये तुम्ही बघताय 3 वर्षाच्या मुली, 1 वर्षाची मुलगी, 5 वर्षाच्या मुली, महिला जी मेडिकल हॉस्पिटलमध्ये जिला क्रूरतेने मारण्यात आलं, रेप करून, त्या महिलेवरती काय झालं, निर्भया हत्याकांड, हे काय केसेस ज्या आहेत त्याच्या बाबतीत तर तुम्ही थोडंसं आपल्या मुलांना नॉलेज द्यावं. 16 वर्षाची 17 वर्षाची मुलं जी आहेत त्यांना या गोष्टीचं नॉलेज द्यावं, जेणेकरून त्यांना महिलांच्या बाबतीत आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असे घटना जेव्हा असायच्या तेव्हा कडेलोट किंवा खूप निर्भय अशा कुठल्या प्रकारच्या क्रूरतेने ज्या काही शिक्षा होत्या त्यांच्याकडे. पण आत्ताच्या काळामध्ये आपल्याकडे सदरच्या पुस्तकांच्या पनिशमेंटच्या पलीकडे आपल्याकडे कुठलंही असं काही हत्यार नाही आहे. त्यामुळे कायदा देखील तिथे प्रत्येक वेळी आपण कायद्यालाच किंवा सरकारलाच आपण ग्रांटेड धरायचं नाही आहे, त्या गोष्टीला चुकीचं मानायचं नाही आहे. काही गोष्टी आपल्या आईवडील म्हणून आपण समाजाचा छोटा पार्ट आहोत. आपल्याला आईवडील म्हणून किंवा आजूबाजूचं मूल आहे तर त्याला समजवून आपल्याला हे सगळ्या घटनांना आळा घालण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. थँक्यू.